मिळतोय मॅन फ्रॉम बिरवाडी. यतीन राऊत. त्याचबरोबर बेटेगावमधील वरिष्ठ खेळाडू निशान आपल्याला पाहायला मिळतोय. असा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. बॅट्समन येऊन जवळजवळ 5 मिनिटं झालेत. निशांत तुम्ही आयोजक मध्ये येतात, नक्की तुम्हाला वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. पहिली मॅच झाली आणि पहिल्या मॅच मध्ये एक सोपा सरळ विजय इकडे मिळवला बिंदुसार संघाने. सुरुवात गोड झालेली आहे. प्रत्येक संघाची इच्छा असते की सुरुवात गोड व्हावी आणि यावेळेस पंचाचा इशारा मृणाल विंदे आम्हाला सांगतात की मॅच इज ऑन. यावेळेस दुसऱ्या मॅचला सुरुवात. एक बाजूला शिवसाई सरावली, दुसऱ्या बाजूला तिरुपती बालाजी आपण पाहू शकतात. यावेळेस पहिला चेंडू राईट मोर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर हलक्या हाताने खेळतो. रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इकडे हातामध्ये आला नाही. नयनकडून ही चुकी झालेली आहे. अनुमान अशी चुकी करताना क्षेत्ररक्षक हा कीपर पाहायला मिळत नाही, परंतु आज मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र कॅरी केलं असतं जर चेंडू तर विकेट पाहायला मिळाला असता. कुणबी प्रीमियर लीग सीझन 3 पर्व 3 आपल्याला पाहायला मिळते. एक दमदार आयोजन नियोजन पुन्हा एकदा केपीएलच्या कमिटीच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. यावेळेस अध्यक्ष विनोद आपल्याला पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम बिरवाडी आणि त्यांच्या पूर्ण टीमने ही मेहनत घेतलेली आहे. यावेळेस कमाल स्ट्रोक लगावला जातोय. एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधतोय. 1 बाउन्स सीमा पार येतोय हा केपीएल चौकार एसडीजे. वेळ झालेला तर डीजेला थोडी कमी देऊया आणि यावेळेस चौकार येतोय. कम्माल स्ट्रोक लागला. बॅट्समनचं नाव आपल्याला पाहायला मिळतोय जीत. बॅट मधून हा पहिला चौकार या इनिंगचा. बघायला गेलं तर स्पर्धेमध्ये आपण जोडले जात आहेत. यावेळेस गेले सलग 3 वर्ष गुणलेखकाची भूमिका निभावणारा म्हणजेच आमचा अतुल घरत यावेळेस आमच्या बरोबर जोडलेला आहे. अबली नावाने जास्त प्रेम आणि प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचबरोबर पाटील नेटवर्क अँड टीम आपल्यासोबत जोडलेली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण घरी बसल्या मात्र आनंद घेऊ शकता स्पर्धेचा. त्यांची पूर्ण एंटायर टीम इकडे जोडले. त्यांचं देखील स्वागत. ऑन साईडला फटका. लॉंग ऑनला मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव नक्की असणार. 2 बाउंड चेंडू अडवला जातोय. सरावली गावचा हा होतकरू खेळाडू जीत आपल्याला पाहायला मिळते, ज्याने आपलं अकाउंट ओपन केलं चौकाराने. स्कोरबोर्ड यावेळेस 1 ने पुढे जाणं. स्कोरबोर्ड 6 झालेला आहे. पाटील नेटवर्कचे ऑनर नितेश पाटील देखील जोडले जातात स्पर्धेमध्ये. कडक फटका आहे. यावेळेस घुटना टेक तमाशा देख, परंतु यावेळेस 2 धावा नक्की असेल. 3ऱ्या धाव्यासाठी प्रयत्न नाही होणार. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. मॅन फ्रॉम पास्तळ मयुरेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावला. एक चांगली दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यस आरती फार्मास्युटिकल यामध्ये मात्र मॅन ऑफ द सिरीज घेणारा हा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एज लागली जाते. इथे मात्र बघायला गेलं तर डीप मध्ये चेंडू जात असताना 2 बाउन्स चेंडू अडवला जातोय. शॉर्ट पॉईंटचा खेळाडू चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. पहिलं षटक इकडे समाप्त होताना धाव्यांचा विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस 9 धावा धावपलकावर. आता मात्र सूर्यदेव डोक्यावर आलेला आहे. आता मात्र बघायला गेलं तर खेळपट्टी थोडी तापली जाईल आणि खेळही तिथे तापला जाईल. षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि 9 धावा धावपलकावर. देऊया संधी डीजेला. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. डीजे थँक्यू डीजे. तिरुपती बालाजी रिक्वेस्ट करतायत आम्ही, कृपया करून टीम मीटिंग्स वर विचार करा. काय देऊ का? येस मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येस अक्षय मॅन फ्रॉम सरावली यांनी यायचं आहे. अक्षय यांनी यायचं मॅन ऑफ द मॅच. बिंदुसार संघाचा अक्षय यांनी या मंचाकडे. यतीन भाऊ मी जेव्हा कधी बघतो ज्या संघामध्ये असते टीम मीटिंग्स भरपूर होते.
काय शिकवण देतात मला समजत नाही, परंतु टीम मीटिंग्स मला तर वाटते पूर्ण एक्सपिरियन्स दिवसभर टीम मीटिंग्स घेऊ शकतात. यस, भूषण येतोय, हा देखील एक लेजेंडरी खेळाडू अक्करपट्टी गावाचा. यावेळेस भूषण राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे सिनियर खेळाडूने भरलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवाची कोणतीही कमी नाही. प्रत्येक गावातला सिनियर खेळाडू पाहायला मिळतो. नवली गावाचा, बिरवाडी गावाचा, बेटेगाव गावाचा, अक्करपट्टी गावाचा. यावेळेस आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये तिरुपती बालाजी संघाचं नाव आपल्याला पाहायला मिळते. पिंक कलरचा टी शर्ट, रंगीबिरंगी टी शर्ट घातलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कट करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यावर बाउन्स पाहायला मिळतो. इकडे मात्र अपेक्षित नव्हतं बॅट्समनला की इतका बाउन्स चेंडू होईल, परंतु तेवढा बाउन्स झालेला आहे. आता मात्र खेळपट्टी तापले, त्यामुळे मात्र बाउन्स देखील पाहायला मिळेल. इथे मात्र लेग कटर, ऑफ कटर दोन्ही बाजूला चेंडू वळण्याची क्षमता आहे. डॉट चेंडूने सुरुवात करतोय. दुसरं षटक पॉवर प्लेचं 5 ओव्हरची मॅच असेल. रिवर्स अटेम्प्ट करतोय. अनुमान हा स्ट्रोक असा खेळताना कधी बघत नाही, परंतु आजकालचा जो आधुनिक क्रिकेट आहे त्या आधुनिक क्रिकेटमध्ये मात्र हा स्ट्रोकाला खूप मागणी आहे. आणि बघायला गेलं तर ज्या बॅट्समनला हेलिकॉप्टर स्ट्रोक, रिव्हर्स स्ट्रोक खेळता येतो त्याला मात्र संघामध्ये घेतलं जातं. मयुरेश पाटीलने प्रयत्न केला स्विच इट करण्याचा. रिस्की स्ट्रोक, लब गए तो आबाद नाही तो बर्बाद असा हा स्ट्रोक. तर गोट्या या अगोदरचा जो सामना झाला होता त्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जातोय तो सरावली संघातील अक्षय, सरावलीकडील अक्षय बिंदुसार संघामधून. तर शरद भाऊ यांना मी विनंती करेल की आपल्या हस्ते पुरस्कार प्रदान करायचा आहे. चेंडू आतापर्यंत 3 झालेले आहेत. एमएस फटका चांगला आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळला जातो. डीप मध्ये जात असताना एक्स्ट्रा कव्हरला तिकडे क्षेत्ररक्षण होणार. एक मिनिट गोटे. तर आपल्याला ही जी ट्रॉफी मिळालेली आहे मॅन ऑफ दी सामनावीरसाठी, मॅन ऑफ दी मॅचसाठी, ती स्वर्गीय प्रयाग भालचंद्र गरद आत्ताच ज्यांचं निधन झालेलं आहे दैसर यांच्या स्मरणार्थ मामाकडील भावंडे सरावली यांच्याकडून ही आपल्याला ट्रॉफी मिळते. तर अक्षय गरद या पहिला सामनावीराचा किताब जातोय ह्या KPL 3 मधील अक्षय गरद. खूप खूप शुभेच्छा पुढील सामन्यासाठी सुद्धा. आणि धन्यवाद शरद भाऊ. ओव्हर टू कॉमेंट्री. धन्यवाद कल्पेश शर्मा. इथे मात्र जीत हा दुसरा चौकार खेचतोय आपल्या इनिंगचा. स्कोरबोर्ड 4 ने फ्लाय होणार. स्कोरबोर्ड 16 धावा धावपलकावर. नक्कीच प्रयाग गरद जे घडलं त्याच्याबरोबर कोणाबरोबर घडू नये. वयाच्या 23व्या वर्षी मात्र आपल्याला सोडून गेला. यावेळेस एज लागते आणि कॅच ड्रॉप होत असताना आज ऑफ कलर दिसतो. इकडे मात्र बघायला गेलं तर नयन अनुमान एक बेस्ट कीपर म्हणून ओळखला जातो पालघर जिल्ह्यातला, परंतु इथे मात्र थोडा स्ट्रगल करत असताना पहिला एक रनआउट मिस केला. यावेळेस मात्र बघायला तर कॅच ड्रॉप होत असताना आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 16-8च्या सरासरीने पाहायला मिळते. एक चांगलं षटक मात्र इकडे समाप्त होताना 7 धावा खर्च केल्या. या डीजे आजचा खेळ खूप मात्र फास्ट झालेला आहे. क्रिकेटचा खेळ बघायला गेलं तर पॉवर प्ले जो मात्र आपल्याला पाहायला मिळते, इंटरनॅशनल रूल अँड रेग्युलेशन जो आपल्याला पाहायला मिळते टेनिस क्रिकेटमध्ये, हा खूप मात्र इफेक्ट टाकतोय मॅचमध्ये. बघायला गेलं तर फरक पडतोय. स्पीडअप ठेवा. प्रिमित राऊतला विनंती आहे टीमच्या कॅप्टनला की आपण खेळाला थोडा स्पीडअप ठेवा. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नेश, मॅन फ्रॉम बेटेगाव. आता घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावर खेळत असताना स्वप्नेश आपल्याला पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे अँड्रॉइड मोबाईलमध्ये आपल्याला अपडेटचा ऑप्शन येतो, जर अपडेट नाही केला तर मोबाईल हँग होतो. अशा रीतीने मात्र आताचा जो खेळ आहे तो तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे, नाही तर तुमचा खेळ देखील हँग होऊन राहील. आधुनिक क्रिकेटमध्ये आधुनिक खेळ खेळणं गरजेचं आहे. इथे मात्र त्याच रीतीने फटका खेळण्याचा प्रयत्न मयुरेश पाटीलकडून मागच्या ओव्हरमध्ये झाला. रिव्हर्सचा अटेम्प्ट पण तो डॉट चेंडू आला. पहिला दिवस आहे स्पर्धेचा. बघायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला 5 संघ पाहायला मिळतील. त्यामध्ये हरिद्नार स्ट्रायकर्स, बिंदुसार बेटेगाव, तिरुपती बालाजी, शिवसाई सरावली आणि बिरवाडी टायगर्स असे 5 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि त्यामधील 3 संघ पुढे जातील, 2 संघ स्पर्धेच्या बाहेर. बघूया इथे मात्र पहिल्या चेंडू घेऊन स्वप्नेश तयार, डावकुरा फलंदाज, राऊंड द विकेट. शॉर्ट चेंडू, इकडे फटका चांगला आहे. यावेळेस डीप मध्ये जात असताना फाईन लेगला पाठलाग सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक निशान, इकडे मात्र चेंडू अडवणार. 2 धावा पूर्ण करत असताना प्रॉपर टायमिंग झालं नाही यावेळेस बघायला गेलं तर, बॅटवर नीट आला नाही, त्यामुळे मात्र 2च धावा पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड पाहायला मिळते 18-18 स्कोर कार्डवर. 18 धावा धावपलकावर. थोडा छोटा चेंडू होता, डावकुरा गोलंदाज आहे. बघायला गेलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी थोडा धोकादायक असतो डावकुरा गोलंदाज, नेहमीच असरदार असतो. आता मात्र बघूया मोहिरेश पाटील तयार, घरचं मैदान आहे गोलंदाजाचं. लो फुल टस आहे, चांगला गॅप शोधला जातो. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळला जातो. डीप मध्ये खेळाडू मिड विकेटचा जोपर्यंत फील्ड करणार 2 धाव पूर्ण. शांत चित्तेने खेळ चालू आहे आतापर्यंत. बघायला गेलं तर सर्व खेळाडूला घेऊन चालणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक गावचा खेळाडू कॅप्टनला दिला जातो, त्यामुळे मात्र ऍडजस्ट करणं थोडं अवघड असते. आणि इथे मात्र जाऊ दिला चेंडूला, डायरेक्ट हिट केलेला आहे. हिट देखील लागले, पण तो पंच सांगतायत की हा नोट आउटचा इशारा. आणि यावेळेस शाहरुख खान स्टाईल पंच इशारा देत असताना वाईड खूप बाहेर टाकला जातोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड यावेळेस 22-22 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 22व्या धावपलकावर पहिली इनिंग आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारी मॅच बिरवाडी टायगर्स आणि हरिद्वार टायगर्स अशी मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लो फुल टॉस आहे, एज आहे. बघूया इकडे कॅच नाही. प्रणय घरातला चेंडू दिसला नाही का काय माहिती नाही, परंतु चेंडूवर गेले नाही इथे मात्र, त्यामुळे मात्र सेफ होतोय. यावेळेस बॅट्समन कुठे ना कुठे फुलटच चेंडू होता, बॅटवर नीट घेतला आणि एज लागली आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो. 1 धाव. 23 धावा. क्रॉस बॅटीने मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटच्या टोकाला चेंडू लागतोय. जिथे मारायचं होतं तिथे गेला नाही, परंतु यावेळेस लॉंग ऑफ रिजनला 2 धावा नक्की मिळतील. आता मात्र बॅट्समन आपले हात खोलत असताना, कारण की 3री ओव्हर मार्गस्थ आहे, विकेट गेलेला नाही आहे, तर नक्कीच इकडे प्रयत्न होणार, मोठ्या हिटकडे बॅट्समन जाणार. आता मात्र घेर चेंज करणार. आयुष्य म्हणावा क्रिकेट, वेळेवरच घेर चेंज करणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र आता बॅट्समन हवी होत असताना, बॅट आपली फिरवत असताना स्कोरबोर्ड 25-25. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका, लो फुलटॉस चेंडू डीप मध्ये येत असताना इकडे फिल्डिंग थोडी खराब, परंतु 1च धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 26 धावा धावपलकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 26 झालेले आहेत. 3ऱ्या षटकातील चेंडूचा विचार केला तर चेंडूचा विचार 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. शेवटचा चेंडू, स्वप्नेश तयार, लिप्टाम, राऊंड द विकेट, फसवलाय, चकवलाय, फिरवलाय चेंडूला. इथे मात्र बीट करताना हा चांगल्या टप्प्यावर चेंडू टन देखील पाहायला मिळाला आणि डॉट चेंडू येताना षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. धावा पाहायला मिळत आहेत 26 SDJ. बघायला गेलं तर तिरुपती बालाजी हा 25 जणांचा ग्रुप आहे, जो संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरणजी राऊत हे मात्र त्यांना प्रशिक्षित करत असताना मात्र बघायला गेलं तर डहाणू जाईपर्यंत हा मात्र ग्रुप आहे. आणि नक्कीच एक त्यांची इच्छा होती की माझा देखील संघ या मैदानामध्ये खेळावा, तर त्यांनी सांगितलं की जर असेल उपस्थित एखाद्या टीमची जागा तर मी एक टीम घेतो. आणि नक्कीच त्यांचा आभार KPLच्या पूर्ण ग्रुपकडून की त्यांनी हा संघ इकडे मात्र उपस्थित केला. नक्कीच एक संघ घेतला, कारण की स्पर्धा भरवणं हा विचार करणं ही एक गोष्ट आहे, परंतु सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका जी असते स्पर्धेमध्ये ती ऑनरशिप. आणि ही ऑनरशिप ज्या ज्या लोकांनी स्वीकारली आहे त्यांचा आम्ही खरोखरच मनापासून आभार मानतोय. तुमच्यामुळे मात्र ही स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडली जाते.
यस बिंदुसर बेटेगावचं देखील धन्यवाद, त्यांनी देखील वेळेवर जेव्हा मात्र इकडे गरज होती तेव्हा संघ उपस्थित करून दिला. मयुरेश पाटील आपल्या हात खोलतोय. यावेळेस लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार 6 धावा. काय कमाल स्ट्रोक लगावला जातो इथे. मात्र बघायला गेलं तर टायमिंग प्रॉपर होतं, मिडल टू मिडल आणि चेंडूला पाठवले, निशाणा दाखवली इथे बाउंड्री लाईन. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड मात्र यावेळेस पाहायला मिळते 32. क्रिकेटच्या अलग अलग स्पर्धा पाहायला मिळते. दिवस रात्र क्रिकेट खेळला जातो असं म्हणायला हरकत नाही. बघा, पहले में आगे खेला, दूसरे में पीछे खेला और ये 4 रन बटोरे. एस जे पहिला चेंडू ओव्हर पिच होता. लॉंगॉन क्षेत्ररक्षकाला बीट करून षटकार खेचला. यावेळेस गॅप शोधण्यात आलाय. इथे मात्र निशांवर हल्ला. मयुरेश आता पोहोचतोय. टोटल त्याच्या धावा बघायला गेल्या 22 वर. चांगली गोड सुरुवात आहे मात्र मिळाले आहे इथे शिवसाई सरावली संघाला. मयुरेशला देखील कमाल कॅच नाही झाला. सोपा कॅच होता. प्रयत्न नंतर करण्यात आले. डाईव्ह करून कॅच करण्याचा आज काय होत आहे. हाथ में मक्खन लगा के आए शायद इस वक्त तिरुपति बालाजी के खिलाड़ी. आधी नयन पाहायला मिळाला. एक चांगला यष्टीरक्षक ज्याचं नाव आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि यावेळेस मात्र एक चांगला खेळाडू अपेक्षित नसतं, त्याच्याकडून चुकी झाली. प्रेमित राऊत गोलंदाज सांगेल आता मात्र माझं काम मी केलं होतं, बाकीचं काम झालं नाही, त्यामुळे मात्र पुन्हा एकदा सुरक्षित मयुरेश आता बीट करतोय. यावेळेस पहिला विकेट पार्टनरशिप इकडे तुटली जाते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 37 धावांवर हा पहिला विकेट येत असताना जीत बॅक टू डगआउट्स. एसडीजे मृणाल विंदे सरांना विनंती आहे की पाणी जे आहे आपण तिकडे जी जागा आहे त्याच्यात ठेवून दिलेलं आहे. येस, आणि बॅट्समन आउट झाल्यानंतर 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्या अगोदर आपला नवीन बॅट्समन मैदानाच्या आत जाऊ दे, ही सर्व संघांना विनंती आहे. मागच्या मॅच मध्ये बिंदुसार संघ थोडा उशीर करत होता, त्याने देखील लक्ष घ्यायचं आहे. येस, केपीएलचे सदस्य चिनॉय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. मॅन फ्रॉम सरावली यांना आमच्याकडून केपीएल ग्रुपकडून सर्वांकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुढच्या वाटचालीसाठी देखील तुला शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये पाऊल आणि बघायला गेलं तर बड्डे बॉय जिथे कुठे असेल त्यांनी एकदा हात करावं. चिनॉय, यस, कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण एकदा त्याच्यावर कॅमेरा जाऊ द्या. बड्डे बॉयवर वेळ भेटल्यावर कट केलेला आहे. इकडे वन बाउन्स अडवलं जाईल, इकडे खराब फेकी. इथे मात्र बघायला गेलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता, कारण मयुरेश त्या लयमध्ये आहे. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे आणि 23 धावेवर खेळतोय. तर मात्र इकडे बघायला गेलं तर डायरेक्ट हिट करण्याची गरज होती. एका चांगल्या खेळाडूसाठी एक धाव जरी खर्च झाली तरी हरकत नाही. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 38. आता मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आत प्रयत्न केला होता. यावेळेस बीट होतंय. 38 सर्कलचा खेळाडू मागे, परंतु शर्यत जिंकणार. यावेळेस चेंडू चौकार निघून जाईल. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 4 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा 10.50च्या सरासरीने एक गडीच्या मोबदल्यात अंकेश आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकार येतो त्याच्या बॅटमधून. यस डीजे कुडबी समाजाचा झेंडा लावलाय रे. कॅमेरामॅन चिनॉय याला विनंती असेल थोडं उभं राहा आणि कॅमेरामॅनला विनंती असेल एकदा आमच्या बर्थडे बॉयवर कॅमेरा जाऊ द्या. चिनॉय बघा, आपल्या डाव्या साईडला कॅमेरामॅनला विनंती आहे, तो उभा आहे. तर कृपया करून तिरुपती बालाजी एंडला आपण तिकडे बघू शकता पवेलियन मध्ये. त्याच्या बाजूला मात्र चिनॉय उभा आहे. बघूया
झाड येतोय तिकडे थोडं बाहेर यावं लागेल बाउंड्री लाईनला. अजून हा बघा आता हात दाखवू शकतो. हॅपी बर्थडे सर्वांकडून. यस बर्थडे बॉय KPLचं अध्यक्ष सदस्य आपल्याला पाहायला मिळते. यस अध्यक्षाकडून पारितोषिक भेटेल, बर्थडेचं मात्र बक्षीस भेटेल. घेऊन जा. विनोद पाटील आपली वाट बघतायत. गोलंदाजीसाठी यावेळेस 5वे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय नयन. चला दोन टीमला विनंती आहे टॉससाठी या. ऑफिशियल कॉल 1 इनिंग नंतर इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. बिरवाडी टायगर्स आणि हरितनाथ स्ट्रायकर्स या आपण टॉससाठी. एक बाजूला कीर्तेश गरत आणि दुसऱ्या बाजूला तुषार गरत कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील टीमचे. या षटकानंतर टॉस बॉक्स मध्ये या टॉससाठी. इकडे शॉर्ट चेंडूला उडवलाय अंकितचा. काय कमाल लाजवाब स्ट्रोक आहे. दिल एक मंदिर तू एक मूर्त है क्या बताऊं मेरे दोस्त. स्ट्रोक कितना खूबसूरत है. अक्षरशः खराब चेंडू परंतु यावेळेस देखना नयनरम्य फटका खेळला. कोणताही हडबडाट दाखवली नाही. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हणलं तो स्ट्रोक खेळतोय. बाउन्सर चेंडूचं पनिश कसं करावं हे दाखवत असताना यावेळेस बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अंकेश. स्कोरबोर्डचा विचार केला 48. आता मात्र क्रॉस बॅटीने फटका सजवला जातोय. डीप मध्ये खेळाडू आहे. बीट करेल का. यस बीट करत असताना चौकार षटकार ऑन फायर अंकेश आपल्या पाहायला मिळतोय तिचे. टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक संघ मात्र फिल्डिंगचा निर्णय करतो कारण की सेकंड इनिंग मध्ये येताना कळते की आपण कोणत्या रूपामध्ये खेळायचं आहे. अटॅक करायचं आहे की डिफेन्स खेळायचं आहे. आता मात्र 52 आता झालेले आहेत. अर्धशतके खेळी पूर्ण सरावली टीमची. इकडे फटका मात्र फसलेला आहे. आता मात्र उंच गेल्यापर्यंत बघूया. इथे कमाल स्ट्रोक खेळतोय. क्या बात आहे यार. शॉर्ट चेंडूला मात्र कमाल स्ट्रोक खेळला जातो. इथे खराब चेंडू परंतु स्ट्रोक सिलेक्शन अक्षरशः बघण्यालायक आहे. अपेक्षित नव्हतं की ह्या चेंडूला इतक्या शॉर्ट चेंडूला मिड विकेट आणि स्क्वेअरलेग सोडून लॉंग ऑफच्या खेळाडूच्या डोक्यावरून खेळलं जाईल. 6 धावा. अंकेश अलग लयमध्ये दिसतोय, अलग फॉर्म मध्ये दिसतोय. आता फटका फसलाय. फुलटच चेंडू. पंचांचा इशारा देखील आलेला आहे. नोचा हे शेवटचं षटक. कर्दन काळ साबित होत असताना यावेळेस मात्र टीम तिरुपती बालाजीसाठी 4 षटकामध्ये 42 होते तेव्हापर्यंत ठीक होतं परंतु आता धाव्यांचा विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 61 म्हणजेच 19 धावा चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये 19 धावा खर्च करतो. इकडे गोलंदाज अजूनही 3 चेंडू आहेत. प्रेशर आहे गोलंदाजावर आणि फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा 9 चेंडू आहे. पुन्हा एकदा मात्र बघायला गेलं तर इकडे 2 धावा पूर्ण होताना 1+2 आणि यावेळेस जो डिसिजन घेतला शेवटचं षटक नयनला हाताळण्याला देण्याचं फसलेला दिसतोय कुठे ना कुठे. आता मात्र 2 डिमर झालेले तर बॉलर चेंज करावा लागेल. स्कोरबोर्ड 64. आता चुकी झालंय मात्र नयनकडून परंतु पनिश होईल येणारा गोलंदाज म्हणजे फ्री हिट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 64 64 झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर यावेळेस नाव काय नाव काय बॉलर सर्वेश. आता मात्र मजबुरी झाली आहे की एक पार्ट टाइम गोलंदाज यावेळेस यूज करावा लागेल तिरुपती बालाजीला. मात्र प्रणय भाऊ बरेच वर्ष झाले षटक मात्र हाताळत नाही त्यामुळे मात्र आपण बघू शकता फिल्डिंगच्या भूमिकेमध्येच पाहायला मिळाले. चांगला चेंडू. प्रेमितचा देखील खांदा मला तर वाटते दुखत आहे त्यामुळे प्रेमितने देखील षटक हाताळलं नाही. आणि काय करतायत आज मात्र तिरुपती बालाजीचे खेळाडू. थ्रो किती खराब आहे. हलका हातात जरी दिला असता तरी मात्र बघायला गेलं असतं तर यावेळेस विकेट मिळाला असता. ही एकदा बहाल करत असं बघा. होप सोडायचे नाहीत. अजूनही आपली बॅटिंग येणं बाकी आहे. इथे मात्र बघायला गेलं तर टार्गेट चेस होऊ शकतो परंतु खराब धावा देऊ नका. एक्स्ट्रा धावा देऊ नका.
एफर्ट 100% ठेवा, चांगला करण्याचा प्रयत्न करा. गोलंदाजाला इकडे मात्र सपोर्ट करण्याची गरज आहे. इथे 2 धावांनी स्कोरबोर्ड पुढे जाणार. 66, 2 चेंडू बाकी. स्लोवर चेंडू, फटका सुपर आहे, उंच, देखणा, लांब. कॅमेरामॅनला इकडे मात्र अभिवादन करत असताना षटकार. 6 धावा. काय कमाल स्ट्रोक खेळतोय यावेळेस. उशिरा आलाय परंतु इकडे मात्र धुमाकूळ गाठलंय बॅट्समनने यावेळेस. अंकेश केपीएल म्हटलं की अंकेशचा एक अलगच रंग दिसतो आणि हे पाहायला मिळते पहिल्या मॅच मध्येच. आताच बघायला गेलं तर स्पर्धेची सर्वात मोठी धावा आपल्याला पाहायला मिळते. 29 धावेवर पोहोचलेला आहे आणि यावेळेस मात्र कॅच होणार का? आता कॅच होत आहे शेवटच्या चेंडूवर विकेट. परंतु 29 धावेची तुफान केली अंकेश कडून पाहायला मिळाली आणि धावसंख्येचा विचार केला 5 षटकामध्ये 73 टू विन 72 झालेले आहेत. चला या 2 कॅप्टनने कीर्तेश घरत आणि तुषार घरत यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे या टॉस साठी. डीजे मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. टाळ्याच्या गजरामध्ये दोन्ही बॅट्समनचं स्वागत. एका बॅट्समनने मात्र केल्या 27, दुसऱ्याने 29 सुपर बॅटिंग आणि त्यांच्या जोरावर 72 धावा चोपल्यात. 73 धावेचं आव्हान इथे मात्र तिरुपती बालाजी संघाला. चला लवकरात लवकर 2 कॅप्टनला विनंती टॉस साठी. बिरवाडी टायगर्स आणि हरियाणा स्ट्रायकर्स या टॉस साठी. हॅलो, कोणाचा आहे? बिरवाडी टायगर्स आणि हरियाणा टायगर्स या संघाचा तर नाणेफेक होणार आहे. तर ओनरला विनंती करेल की नाणेफेकीसाठी ओनरने सुद्धा यायचं आहे. संघमालक कृपया दोन्ही संघाचे संघमालक आहेत त्यांनी सुद्धा नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि प्रत्येक वेळेला मी विनंती करेल की प्रत्येक वेळेला जेव्हा टॉस असेल तेव्हा आयकॉन किंवा कर्णधाराबद्दल बरोबर ओनरने सुद्धा यायचं आहे. तर ओनरना विनंती आपण सुद्धा नाणेफेकीसाठी मंचावर यायचं आहे. टॉस का बॉसमध्ये ओव्हर टू कॉमेंट्री. चला मैदान रिकामी झाल्यावर टीमला विनंती आहे लवकरात लवकर आपण मैदानामध्ये उतरा. चला आतेश घरातला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यस, फिल्डिंग सजवून घ्या आणि बॅट्समन आपण लवकरात लवकर या. खेळाडू कक्षामध्ये या आणि बॅटिंगसाठी ओपनिंग बॅट्समन पाठवा. 73 धावेचं आव्हान आहे. यस, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत तर मी विनंती करेल की आपण टॉस बॉक्स कडे जा. तिकडे आपल्यासोबत जोडले जातील कल्पेश घरत. धन्यवाद प्रीतम. तर या दरम्यान नाणेफेकी होते ती हरियाणा स्ट्रायकर्स वर्सेस बिरवाडी बिरवाडी टायगर्स. तर कर्णधार आणि ओनर स्वप्नील घरत परनाई
यांना मी विनंती करेल पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. स्वप्नील गरत परनाळे. चला थोडी बिरवाडी टायगर्स नाणेफेकीसाठी यायचं आहे. हरिज्ञा स्ट्रायकरचे ओनर आणि आयकॉन प्लेयर तुषार गरत आणि आशीर्वाद पाटील येथे उपस्थित आहेत. तर बिरवाडी टायगर संघाचे ओनर येथे उपस्थित आहेत. अल्पेश राऊत आणि शरद घरात उपस्थित आहेत. त्यांचा मी येथे सहर्ष स्वागत करतोय. आणि पुढच्या सामन्याचे नाणेफेक होते. स्वप्नील घरात यांना मी येथे आमंत्रित करेल नाणेफेकीसाठी. आशीर्वाद पाटील यांचं सुद्धा स्वागत. दरम्यान नाणेफेक होते. चला फील्ड अरेंज करा. ओपनिंग बॅट्समन आलेले आहेत आणि या दरम्यान नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे तुषार गरत यांनी, सॉरी बिरवाडी संघाने. तर प्रथम येथे मी तुषार गरत यांना निमंत्रित करेल. तर आयोजनाबद्दल आपले येथे मनोगत व्यक्त करायचं आहे. खूप चांगलं आयोजन आहे. तशीच विकेट पण खूप चांगली बनवलं आहे. ग्राउंड पण मेंटेन आहे. आणि सगळ्यांनी मी माफी मागतो की आमच्यामुळे एक टुर्नामेंट फेब्रुवारीला होणार होती ती कॅन्सल करून आता मार्चमध्ये ठेवली. सगळ्यांचा थँक्यू सगळ्यांचं. धन्यवाद. त्यानंतर आपण येथे पहिला सामना गमावलेला आहे. थोडंसं चुकी झालेली असेल तर ह्या सामन्यामध्ये काही आपण प्लेइंग 11मध्ये चेंजेस केलेले आहेत. प्लेइंग 11मध्ये काय चेंजेस नाही केले आहेत, पण कमीत कमी रन्स करून देऊ आम्ही त्यांना आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नक्कीच आपण या सामन्यामध्ये कमबॅक करतील ही आशा आणि तुम्हाला शुभेच्छा. बिरवाडी संघाकडून कर्णधार आहेत. तर आपण आपलाच ह्या स्पर्धेमधील हा पहिला सामना असेल. तर काही आपली प्लॅनिंग काय असेल नक्कीच? प्लॅनिंग असं काय नाही. ते पहिले सामना खेळले तर त्यांना थोडा पिच वगैरेचा अनुभव आलेला आहे. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तर प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तर किती धावसंख्यामध्ये आपण समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न करतील? कमीत कमी धावसंख्येमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच आपल्याकडे मोठा खेळाडू सुद्धा आहे कीर्तेश घरत. किती आशा आहेत आपल्याला कीर्तेश घरत यांच्याकडून ह्या स्पर्धेमध्ये? त्याच्याकडून आशा तर आहेत, पण बाकीचे पण 11 प्लेयर आहेत त्यांच्याकडून पण खूप आशा. धन्यवाद. तर आपल्याला ह्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ओनर अल्पेश राऊत आणि शरद घरत आपल्याला सुद्धा खूप शुभेच्छा. तर अल्पेश राऊत आपल्या येथे जोडलेले आहेत. तर नक्कीच आम्हाला दरवर्षी ते येथे सहकार्य करतात आणि असंच सहकार्य त्यांचा पुढे सुद्धा होणार आहे. तर अल्पेश भाऊ आपल्या या स्पर्धेबद्दल नक्कीच 2 शब्दात मनोगत व्यक्त करतील. खरोखर प्रत्येक वर्षाप्रमाणे आपल्या ह्या बेटीगाव मैदानामध्ये कुंभी प्रीमियम होत असते आणि कुंभी प्रीमियममध्ये जे कमिटी मेंबर्स आहेत तसंच बेडी गावातील सर्व क्रिकेटपटू गावकरी ग्रामस्थ आहेत हे चांगले मेहनत घेतात आणि ग्राउंडची शोभा चांगला दिसण्याचा प्रयत्न करतात. खरोखर ग्राउंड हा एवढा मेंटेन केलेला आहे की त्या सर्वांनी 1 महिना मेहनत घेतली आणि या 1 महिन्यामध्ये हा ग्राउंड सुशोभीकरण चांगला केलेला आहे. आणि आपल्या कुणबी समाजामध्ये आपले 3 दिवस मोठ्या जोशाने आपण सामने पार करायचे आहेत. कोणतेही गाळबोट न लागता हे सामने चांगल्या रीतीने कसे पार पडतील यासाठी सर्व कुणबी समाजाने लक्ष द्यायचं आहे. एवढं बोलून 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. धन्यवाद अल्पेश भाऊ. तर अल्पेश भाऊंना मी येथे मंचावर आमंत्रित करेल. ओव्हर टू कॉमेंट्री. धन्यवाद कल्पेश. आणि
अनुभव इकडे सांगतोय, इकडे टॅलेंटवर भारी पडतोय. अंकेशला लगातार 2 चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, काय सुपर स्ट्रोक लगावले. येस अल्पेशजी गरज साहेबांचं स्वागत केलं जाईल. मात्र कल्पेश भाऊला विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते अल्पेश गरज साहेबांचं स्वागत करायचं आहे. अल्पेश राऊत पहिला चेंडू आणि चौथा चेंडू आहे, हा देखील त्याच ठिकाणी खेळला जातोय. यावेळेस देखील मात्र 2 बाउंड चेंडू जाईल. 1 नाही 2 नाही 3 सलग चौकार. 73 धावाचा पाठलाग कसा असावा तो दाखवत असताना सुरुवात झालेली आहे. मात्र यावेळेस प्रणय लगातार 3 चौकार. हॅट्रिक एसडीजे. हनुमान जमशेदपूर पासून ते बेटेगाव लांबचा प्रवास करून इथे उपस्थित झालेले आहेत. शरीर थकलेलं असतं परंतु क्रिकेट कधी थकत नाही. क्रिकेटला कोणत्याही वयोगटाची मर्यादा नाही हे सांगत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं प्रणय कमाल मात्र 3 स्ट्रोक पाहायला मिळाले. बॉलच्या मेरिटवरच खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील आहे. दोन्ही पंच अजूनपर्यंत स्तंभ उभे आहेत. पहिला येईल अपील कीपर कडून, त्यानंतर अंकेश कडून. इथे मात्र बघायला गेलं तर चर्चा डिसिजन पेंडिंग पाहायला मिळते. 3 चौकारानंतर बीट करतो इकडे बॅट्समनला अपील कॅचची. पाहूया डिसिजन काय असेल पंचांचा. नॉट आउटचा डिसिजन आलेला आहे. यावेळेस मात्र सुरक्षित असेल. टप्पा पडल्यावर बाहेर येताना चेंडू यावेळेस मिड ऑफला मारण्याचा प्रयत्न होता, त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस डॉट चेंडू. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 5 धावांचा विचार केला 13 धावा झालेल्या आहेत. 5 ओव्हरमध्ये 73 बनवायचे आहेत म्हणजे 15ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. आणि जर सुरुवात चांगली झाली तर मात्र ह्या धावा देखील चेस केल्या जातील. यस रन रेटला काही महत्व नाहीये, मॅच विनलाच फक्त महत्व आहे. इथे मात्र बघायला गेलं तर डाऊन द ऑफसाइड जास्तच बाहेर पंच आमच्यापर्यंत इशारा करत असताना वाईडचा मृणाल विंदे सर. यावेळेस मात्र यावेळेस वाईट चेंडू देत असताना अंकेश ऑफसाइडच्या बाहेरच चेंडू ठेवला जातोय. स्कोरबोर्डचा विचार केला त्यावेळेस 14 धावा धावफलकावर. सुरुवात मात्र चांगली झालेली आहे. 14 आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 59 धावा अजूनही जिंकण्यासाठी पाहिजेत 25 चेंडूमध्ये. स्पर्धेचा दुसरा वाईट आहे. इकडे डायरेक्ट हिट केलंय, अपील केलेली आहे. पंच इकडे नकार देत आहेत. 2 वेळेस बीट करतोय. इकडे मात्र बघायला गेलं तर फील्ड प्लॅन चेंज केल्यानंतर फरक पडतोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. स्कोरबोर्ड बघायला गेलं तर एकही गडी न गमावता आता 24 चेंडू आणि 59 धावेची गरज. कमॉन डीजे. आपले पाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते यावेळेस ध्रुव मॅन फ्रॉम नवली. आता मात्र बघायला गेलं तर टार्गेट खूप मोठा दिलेला आहे. पहिली ओव्हर 14 धावा आल्या. 2 डॉट देखील पाहायला मिळाले. शेवटचे चेंडू दोन्ही डॉट. शॉर्ट चेंडू आहे. कमाल स्ट्रोक. इकडे सर्वेश होम ग्राउंडवर आपल्या हात खोलतोय. यावेळेस पनिश केले गोलंदाजाला. फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल. यावेळेस 6 धावा. षटकार कडक स्ट्रोक. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवा. काही कमाल स्ट्रोक लगावला. यावेळेस ध्रुववर हल्ला.
सुपअप मात्र यावेळेस 6 धावेसाठी खेळपट्टी तापल्यानंतर बघायला गेलं तर आपण बघू शकता कशा रीतीने चेंडू ट्रॅव्हल होत आहे बाउंड्री लाईन पार. आता मात्र धावा पाहायला मिळतील, षटकार चौकार पाहायला मिळेल, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाईल. प्रेक्षक राजा खुश होत असताना एंटरटेनमेंट इकडे होणं गरजेचं आहे. जिंका कोणी परंतु प्रेक्षकाला एक चांगली मॅच पाहायला मिळाली पाहिजे आणि हेच करत असताना ही दोन्ही टीम यावेळेस पटका चांगला आहे. लॉंगॉनला मात्र क्षेत्ररक्षक आहे अंकेश आपल्याला पाहायला मिळते. एक धाव असेल. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 21 झालेले आहेत. यावेळेस 52 धावेची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चेंडू असतील 22. तिसरा चेंडू घेऊन आता मात्र दोन्ही खेळाडू एकाच संघातून खेळणारे आणि बघायला गेलं तर इथे ध्रुव बाजी मारतोय. डॉट चेंडू घेतोय प्रणयला. बघायला गेलं तर प्रणयने 3 चौकार लगावले त्यानंतर मात्र बघायला तर 3 डॉट चेंडू देखील पाहायला मिळत आहेत. क्रिकेट हा असाच खेळ आहे, कधी गोलंदाज हवी तर कधी फलंदाज हवी. यावेळेस 21 चौथा चेंडू यावेळेस पायामध्ये टाकला जातो. एज लागते. यावेळेस आतिशच्या डोक्यावरून एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र आरामात 2 धावा पूर्ण करत असताना स्कोरबोर्ड 2ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड यावेळेस 23 50 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. 20 चेंडू मध्ये सुपर बॅटिंग होत असताना कारण की बनवायच्या आहेत धावा 73 मॅच जिंकण्यासाठी आणि इथे मात्र बघायला गेलं तर रन रेटला काही महत्व नाहीये. जर सेम पॉईंट आले तर बॉल आउट आपल्याला पाहायला मिळेल. फटका इकडे चांगला आहे. बघूया इथे मात्र डीप मध्ये खेळाडू नाही पोचू शकला. वन माउथ चेंडू अडवला जाईल, खूप दूरवर राहिला आणि त्यामुळे मात्र 2 धावा पूर्ण करत असताना सिंगल डबलने देखील मात्र स्कोरबोर्ड पुढे जाऊ शकतो. स्कोरबोर्ड चालू ठेवणं गरजेचं आहे. एखादा फोटा हिट त्यानंतर मात्र सिंगल डबलवर देखील कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आणि 2 धाव्याने स्कोरबोर्ड 25 शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 12च्या वरची सरासरी मेंटेन ठेवलेली आहे आतापर्यंत. यस बिरवाडी टायगर्सने टॉस विन केलेला आहे. आता ऑन साईडला फटका आहे. इकडे मात्र डीपमध्ये खेळाडू मिड विकेट. 1 धाव नक्की असेल. सिंगलने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला 2 षटकानंतर 13च्या सरासरीने 26 पाहायला मिळतात. आता मात्र 47 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इथे मात्र विचार केला 18 चेंडू आहेत. 16ची सरासरी मेंटेन केअर करावी लागेल. जाऊया डीजेकडे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. डीजे टॉस विन बिरवाडी टायगर्स आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. आपण बघू शकतात पुन्हा एकदा तुषार घरतचा संघ म्हणजे हरितना स्ट्रायकर्स बॅटिंग करताना पाहायला मिळतील. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा 3 दिवसाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मार्च महिन्याचं आयोजन 3, 4, 5 तारखेचं आपल्याला पाहायला मिळते. 5 तारखेला मात्र शेवटचा दिवस फायनल डे आणि नक्कीच आपल्याला फायनल पाहायला मिळेल. पहिल्या वर्षी आयकॉन आपल्याला पाहायला मिळाला तुषार गरज ज्याने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं म्हणजे चॅम्पियन राहिला त्यांचा संघ. दुसऱ्या वर्षी आपल्याला पाहायला मिळाला ब्रिजेश ह्याची टीम मात्र चॅम्पियन झाली. म्हणजे दोन्ही जे आयकॉन खेळाडू आहेत आतापर्यंत नवली गावातले पाहायला मिळाले की आपल्या टीमला चॅम्पियन्स बनवत आहेत. अंकेश पाहायला मिळतोय. इकडे मात्र प्रणयचा फटका उंच गेलेला आहे. दूर आहे का? दूरही आहे. काय कमाल स्टँड अँड डिस्पॅच स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुपर अप्रतिम. जितनी तारीफ कीजिए उतनी कम. कमाल स्ट्रोक. टायमिंग प्रॉपर होतो. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट अँड टी फॉर टॅलेंट सर्व काही पाहायला मिळालं या चेंडूवर या फटक्यावर. कमाल पाटला काय सुरू आहे यावेळेस. षटकार आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात. अंकेश्वर हल्ला और बोल रहा है बल्लेबाज का बल्ला और हो रहा है यहाँ पे तिरुपति बालाजी के खेमे में हल्ला गुल्ला. 6 धावा. स्लोवर फील्ड चेंडू यावेळेस बोट फिरवला चेंडूवर. बघायला गेलं तर 1 धाव असेल. खरोखरच इतका वर्ष क्रिकेट खेळलेला प्रत्येक परिस्थितीतून गेलेला हा खेळाडू प्रणय घरत आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला माहिती आहे कशा रीतीने मात्र धावा चेस करायचे आहेत.
यस सेकंड ओव्हरची पहिला चेंडू षटकार. त्यानंतर त्याला साथ देत असताना युवा खेळाडू बेटेगावचा घरच्या मैदानावर सर्वेश. शॉर्ट चेंडू, सर्वेशचा फटका इकडे फसला, उंच गेलेला डीप मध्ये खेळाडू आहे. यावेळेस मात्र यस कॅचवर पहिला विकेट. बॅक टू डगआउट्स. एज लागली जाते, प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि त्यामुळे गडी बाद. कमांड डीजे. विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रेमित राऊत आपल्याला पाहायला मिळते. आता दोन भक्के खेळाडू, अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि 15 चेंडू आणि धाव्यांची गरज बघायला गेलं तर 40 अजूनही धाव्यांची गरज आहे. म्हणजे धावा झाले 33. सर्वेश यावेळेस आउट होताना आपल्याला पाहायला मिळाला कॅच आउट. मोठे फटके खेळावे लागतील कारण की टार्गेट मोठं आहे. प्रेमित पहिलाच चेंडू खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अंकेश यावेळेस चांगली बॅटिंग केली. अंकेशने 29 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, त्याच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस फटका सजवण्याचा प्रयत्न एज लागली जाते. यावेळेस शॉटमध्ये इकडे खेळाडू होता, डीपमध्ये देखील आहे. गली रिजनला एक धाव असेल, कव्हरच्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 34 धावा धावफलकावर. यानंतर एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, विरवाडी टायगर्स आणि हरियाणा स्ट्रायकर्स. चेंडू घेऊन मात्र इकडे तयार होणार यावेळेस गोलंदाज अंकेश 5व. 39 पाहिजे 14 मध्ये. प्रणय सुपर बॅटिंग करतोय. आता लो फुल टच चेंडू हलक्या हाताने ढकलला जातोय. इकडे मात्र डीप मध्ये खेळाडू सिंगल नक्की पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 35 धावा धावफलकावर. 38 पाहिजे 13 मध्ये. शेवटचं षटक कुठे ना कुठे आता आठवत असेल तर ते मात्र थोडं डिसिजन घेण्यात आलं की नयनला आपण ओव्हर देऊया. खराब ओव्हर हाताळली आणि त्यामुळे मात्र खूप फरक पडतोय. टार्गेट असं वाटलं तर 60च्या आतमध्ये असेल, ते मात्र 70च्या प्लस गेलं. त्यामुळे म्हटलं तर एक ओव्हर मॅच फिरवू शकते, एक चेंडू मॅच फिरवू शकतो. शेवटचा चेंडू अंकेश मारण्याचा प्रयत्न, बीट करतोय. इकडे मात्र प्रेमितला डॉट चेंडू येतोय. 12 चेंडू 38ची गरज आहे एसडीचे. सायकल सायकल मारी अतेज राऊत येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 38 धावेची गरज आहे. गोलंदाजाकडे धावा भरपूर आहेत. थोडा प्रेशर आस्किंग रन रेटचा यावेळेस पाहायला मिळते बॅटिंग टीमवर, बॅट्समनवर. कुणबी प्रीमियर लीग KPL आपल्याला पाहायला मिळते. 2023चं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहू शकतात. सुपर मात्र कामगिरी KPLच्या कमिटीकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही एक दर्जेदार आयोजन नियोजन पाहायला मिळते. गरमीचे दिवस आहेत, कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. पहिला चेंडू इकडे बीट करतोय. यावेळेस मात्र मयुरेश तयार नव्हता मला तर वाटते आणि एका हातामध्ये चेंडू उडवला जातोय. इन स्विंगिंग डिलिव्हरी ज्याला म्हटलं तर रिव्हर्स स्विंग होताना दिसतोय. अतेज अनुभवी खेळाडू आहे. लॉफुल टॉस आहे. इकडे मात्र डीप मध्ये खेळाडू वन बाउट चेंडू अडवलं जाईल.
मैदानाला मात्र बघायला गेलं तर चांगल्या रीतीने ग्रास आहे. खूप चांगलं मैदान संभाजीराजे मैदान आपल्याला पाहायला मिळते. मेहनत घेतलेली आहे बेटेगावच्या सर्व खेळाडूंनी आणि त्यांच्या मुलांनी. खरोखरच रोज पाणी शिंपलं जातं, रोज पाणी मारलं जातं आणि त्याचं मेहनतीला मात्र हे फळ येत असताना आपण पाहू शकता. सुंदर मैदान अवेलेबल करून दिलेलं आहे खेळाडूंसाठी, त्याकरता बेटेगावाचं देखील धन्यवाद. हलक्या हाताने मात्र या वेळेस खेळला जातोय. सिंगलनेच मात्र स्कोरबोर्ड पुढे जाते. मोठा हिट करावा लागेल कारण की रन रेटला काही महत्त्व नाही आहे. तर 36 धावा पाहिजेत 9 चेंडूमध्ये. इथून विचार केला तर 6 षटकारांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अतेच आपल्याला पाहायला मिळते प्रणय स्ट्राईकला. लो फुल टॉस यावेळेस चौकार असणार. 4 धावा पाहिजे आणि नोचा इशारा पंचांकडून येतोय म्हणजे 5 धावा यावेळेस पाहायला मिळतील. याचे ट्विस्ट येतोय मॅच मध्ये. चौकार आलाय 9 मध्ये 31 ची गरज. एकटा किल्ला लढवताना पाहायला मिळतोय प्रणय घरात. सुपर बॅटिंग होत असताना का इथून जिंकू शकेल का? प्रीमित आणि प्रणयची जोडी तिरुपती बालाजीला मॅच विन करून देईल का? बघूया. लक्ष वेधून घेणारी मॅच आहे. 9 मध्ये 31 धावेची गरज. स्कोर कार्ड वर आता मात्र पाहायला मिळते धावा 42. फ्री हिटचा चेंडू थोडा लो राहतोय, खाली राहतोय. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. स्कोरबोर्ड मात्र थांबलं जाईल 42 वर. 31 पाहिजेत 8 मध्ये. बघायला गेलं तर 4 ओव्हर नंतर 42 पाहायला मिळाले पहिल्या इनिंग मध्ये. इथे मात्र 42 15 चेंडू 21 चेंडू मध्येच लागले गेले होते. परंतु शेवटचं षटक जे आपल्याला पाहायला मिळालं तब्बल 10 नाही 20 नाही 30 धावेचं ते षटक. कुठे ना कुठे इथे तिरुपती बालाजी संघाला पहिली मॅच अडचणीत टाकताना पाहायला मिळते. यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता. इकडे अपील आणि आउट. 1 ओव्हर आणि आता मात्र 30 धावेची गरज. प्रीमित राऊतची खेळी समाप्त. एसडीजे या पहिल्या चेंडूवर षटकाराला. इकडे मात्र सांगतोय प्रणय मी उभा आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर. तोपर्यंत तुम्ही विचार करू नका की आम्ही जिंकलेले आहेत. यावेळेस गोलंदाजावर हल्ला. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जीत. ओपनिंग बॅट्समनच्या भूमिकेत पाहायला मिळाला. यावेळेस पहिल्या चेंडूवर षटकार. दिल्ली अभी भी दूर आहे. अवघड आहे, अशक्य नाही
कारण की 5 मध्ये 24ची गरज. ऑन साईडला फटका चांगला आहे, 6 धावा पाहायला मिळत आहेत. दुसरीच मॅच पाहायला मिळते. अजूनही 8 मॅच आजच्या दिवसामध्ये, थोडं मुश्किल आहे. बघूया, प्रयत्न करूया. मारण्याचा प्रयत्न होता, इकडे मात्र डॉट चेंडू येतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला जातोय. शप्पल झाल्या कारणाने मात्र जी परमिशन आहे गोलंदाजाला थोडा बाहेर टाकण्याची, त्याचा वापर केला जातो. 4 मध्ये 24ची गरज. कुठे ना कुठे एक षटक किती महाग ठरतंय यावेळेस आपण बघू शकता. तब्बल 30 धावेचं षटक शेवटचं. आता मात्र नक्कीच पंचाचे हात खुलले जातील. इथे मात्र जास्त बाहेर टाकण्यात येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय 50 धावा. बघा, चांगल्या धावा पाहायला मिळत आहेत. कुठे ना कुठे 42 होते आणि त्यानंतर बघायला गेलं तर 30 धावा ज्या आल्या. यस, यावेळेस फटका चांगला आहे, परंतु इकडे फसलाय. कॅच होणार. यस, कॅच आउट. आणि यस, आमच्या कुणबी समाजातील एक धडाकेचे बॅट्समन, एक सिनियर लेजेंडरी खेळाडू, फायर पास्तळ संघाचा किरण राऊत इकडे उपस्थित आहे. त्यांना विनंती आपण या मंचावर. यस, क्रिकेट कसा खेळावा हे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. कारण की वयाच्या 40+ जरी झाले होते तरी पहिल्याच वर्षी KPL ची पहिली हाफ सेंचुरी कोणी लगावली असेल तर मात्र नक्कीच आवर्जून नाव घेतलं जाईल किरण राऊतचं. काय कमाल बॅटिंग केली होती त्यांनी. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली होती आणि बेस्ट बॅट्समनचं अवॉर्ड देखील घेतलं होतं किरण राऊतने. आपण विचार करतायत की आजचा आधुनिक क्रिकेट हे सिनियर खेळाडू खेळू शकत नाही असं काही नाही. यस, 37 धावा करून यावेळेस परत प्रणय इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोर बघायला गेलं तर प्रणयच्या नावावर असेल. एक चांगली मॅच पाहायला मिळाली. चिन्मय यावेळेस सिंगल असेल. एक षटक. हताश निराश चेहरे तिरुपती बालाजीचे, कारण की थोडं डिसिजन यावेळेस चुकीचं झालं आणि त्यामुळे खराब ओव्हर पाहायला मिळाली. आणि त्यामुळे बघायला तर पहिली मॅच इथे विन होताना आपल्याला पाहायला मिळेल टीम शिवसाई सरावली. इथे फटका फसलाय. कॅच असणार आणि कॅच आउट. इकडे षटक. शेवटचा चेंडू आहे. लवकर जा नवीन बॅट्समन. तत्परता जाऊया डीजेकडे. या डीजे. डीजे या किरण राऊत यांना मी विनंती करेल आपण या मंचावर. टाळ्या होऊन जाऊन द्या एकदा किरण राऊत. एक लेजेंडरी खेळाडू, मॅन फ्रॉम पास्तळ फायर संघाचा ओपनर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या मात्र नक्कीच इन ॲक्शन पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. युवासाठी शिकण्यासारखं भरपूर काही आहे. केतन राऊत सुद्धा उपस्थित आहेत. KPL चे सदस्य आहेत. केतन राऊत यांना मी विनंती करेल, इतकी वर्ष ओपनिंगला त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र बघायला गेलं तर तुम्ही स्वागत करा पुष्पगुच्छ देऊन. कॅमेरामॅनला विनंती आहे कॅमेरा येऊ द्या स्टेजवर. मॅच इकडे विन होताना शिवसाई सरावली अभिनंदन. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगेल, तब्बल 1 नाही 5 नाही 7 नाही 10 आणि 11 वर्ष ओपनिंग करणारे हे 2 बॅट्समन फायर पास्तळ संघाकडून केतन राऊत आणि किरण राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 वर्ष ओपनिंगच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले असे हे लेजेंडरी खेळाडू. परिस्थिती कशी असो, टार्गेट कितीही मोठं असो, पहिली बॅटिंग असो किंवा सेकंड बॅटिंग, ओपनिंग केतन आणि किरण आपल्याला पाहायला मिळाले. सुपर क्रिकेट मात्र खेळला जातो त्यांच्या माध्यमातून. पास्तळ गावाचं क्रिकेट मोठं करण्यामध्ये खूप मोठा हातभार या 2 खेळाडूंचं पाहायला मिळते. आणि यावेळेस मात्र बघायला गेलं तर मॅच विन होताना आपल्याला पाहायला मिळते टीम